राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची तक्रार नागरिकांकडून केली जाते। अशातच मराठवाड्यातील हिंगोलीच्या बाळापूर उपजिल्हा रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर महिलांना जमिनीवरच झोपवल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय। येथील रुग्णालयात कॉट उपलब्ध नसल्याने जवळपास 43 महिलांना चक्क जमिनीवर झोपवण्यात आलाय। हा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आलाय। रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या विरोधात संताप व्यक्त करत आता कारवाई करण्याची मागणी केली आहे। यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही संताप व्यक्त करत सरकारला खडे बोल सुनावले। हिंगोलीमध्ये 43 ज्या महिला होत्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना खाली जमिनीवर झोपवण्यात आलं। आरोग्य विभागाचं तर बट्ट्याबोळ झालेला आहे। बोगस औषधी, बोगस खरेदी, भ्रष्टाचार। आता बघतो आम्ही किती स्वच्छ कारभार करतात ते। चोरांचा सुळसुळाट झालाय। तुम्ही कितीही पैसे खा, 100ची नोट खा, 500ची नोट खा, पण लोकांना जे मूलभूत गरजा आहेत ते तर द्या। जर यावेळेस इतका म्हणजे ओल्या बाळंतींना जर खाली झोपायची पाळी आली, शस्त्रक्रिया करणाऱ्यांची खाली झोपायची पाळी आली, तर हे आरोग्य विभाग काही अस्तित्वात आहे का महाराष्ट्रामध्ये? आणि सरकार येऊन इतके दिवस झालेत, आज महिना लोटलाय, सरकार आला कशासाठी? निवळ काय मंत्रीपद, सत्ता, उपमुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी आहे काय? महाराष्ट्रातल्या जनतेला वाऱ्यावर सोडून तुमचा काही होत नाही, तुम्ही आपसात बसून मार्ग काढत नाही आणि महाराष्ट्रातल्या जनतेला, शेतकऱ्याला न्याय देत नाही। त्यासाठी आमच्या अधिवेशनामध्ये हा फोकस असणार आहे। अधिवेशनामध्ये आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहे की शेतकऱ्याची कर्जमुक्ती घोषणा केल्याप्रमाणे घोषणा करा, निर्णय घेतल्याप्रमाणे, तुम्ही लोकांना आश्वासन दिल्याप्रमाणे कापसाला 10,000 रुपये भाव द्या, सोयाबीनला MSP प्रमाणे भाव द्या, ही आमची मागणी असणार आहे। आणि आरोग्य यंत्रणा जी विस्कळीत झाली, आरोग्य यंत्रणेचं जे बट्ट्याबोळ झाला आहे, त्या मंत्र्यासह ही कारवाई करा आणि यामध्ये जे जे सहभागी असतील त्या सर्वांवर कारवाई करा, ही आमची मागणी असणार आहे।